चांगलं नाही होऊ शकत का माझ्या बरोबर? थोडस काही चांगलं झालं की वाईट व्हायलाच पाहिजे का? शांत कधीच सुख अनुभवलं नाहीये ताई. खरं तर मला आजच्या डिझायनिंग कॉम्पिटिशन मध्ये पहिलं बक्षीस मिळालं होतं का, पण त्याच्यासाठी मला माझी नोकरी गमवावी लागली ना. अगं काही नीट होईल सगळं. असं करूया का, मी येऊ का तुझ्यावर पूनम मॅडम कडे, आपण बोलूया त्यांच्याशी. समजा काही फायदा नाहीये त्याचा, काहीही फायदा नाही. अगं त्यांना तर हेच वाटतंय की मी त्यांचा विश्वासघात केलाय, त्यांना फसवलाय. लेखा काय करू मी? नको रडू बाळा, होईल सगळं नीट. काहीच राहिलं नाही असं. नको रडू नको. साहिल कुठे गायब झालाय? अगं तू कुठे जाणार आहे असेल? आता मी माझी नोकरी केली ह्याचं दुःख बनवू का साहिल गायब झाला ह्याचं टेन्शन घेऊ? काय करू मी? ताई साहिल कुठे असेल का? अगं असेल तो. मला खूप भीती वाटते त्याची. तुला कळत नाहीये, ते साधं नाहीये. हा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम झाला म्हणजे तिकडे नक्की काय झालं लेखा? तिकडे अगं मी बघते ना कोण आहे. एक मिनिट ताई, एक मिनिट अगं हो, पण बघितल्याशिवाय कसं कळेल लेखा कोण ताई आहे? थांब, तो ऐक माझं. मी पटकन बघू. एक मिनिट, दार नको उघडू. अगं. ताई तू थांब, मी बघते. अगं पण ऐक माझं, मी बघते. येस. असं काय बघतेस भूत बघितल्यासारखं? एखाद्या तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून न कळवता आलं. तुला आवडलं नाही का?
मुलीचं नाव काय म्हणालास? लेखा लेखा. लेखा देशमान. लेखा. ह्या नावामुळे इतक्या वर्षांनी माझ्या जुन्या स्मृती पुन्हा जाग्या झाल्या. हीही लेखाच आहे, तीही लेखाच होती. काय अजब योगायोग आहे. ती लेखा माझ्या घरातून पळून गेली, ही लेखा स्टेजवरून पळून गेली. पण ही का पळाली? ही मला बघून घाबरली होती की काही वेगळंच दडपण तिच्या मनावरती होतं? नक्की काय असेल? हे प्रकरण असंच सोडून चालणार नाही. ही पोरगी स्टेजवरून पळून का गेली? ह्या लेखा देशमानेबद्दल सगळी माहिती काढायला हवी. बघू. वाईट आहे ना मी. खूप लागलं. नाही ग ताई, खूप नाही लागलं. पण एकाच गोष्टीचं वाईट वाटलं की आज पहिल्यांदा तू माझ्यावर हात उचललास. मग मी काय करू रे? जेव्हा मला कळलं की तू हॉस्टेलवर नाही आहेस, मला तर काय करावं हेच कळेनासं झालं. मला असं वाटलं की ज्या माणसाला मी आज तिकडे पाहिलं होतं त्यांनी तर तुला काही केलं नसेल ना? काय कोणाबद्दल बोलतेस तू? साहिल, आपण ज्या माणसामुळे दादासाहेबांच्या घरून पळून गेलो होतो त्या माणसाला मी आज पाहिलं. म्हणजे तुला म्हणायचं की उदय देशमुख. आज उदय देशमुख अचानक माझ्या समोर येऊन उभा राहिला. त्याला बघून मला इतकी भीती वाटत होती, मी इतकी घाबरले की मी तिकडनं पळत सुटले. मी घरी आल्यावर तुझ्या हॉस्टेलवर फोन केला आणि जेव्हा मला कळलं की तू तिकडे नाही आहेस तेव्हा मला वाटलं की त्याच माणसांनी तुला काही केलं असेल तर. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आणि मग जेव्हा मी तुला माझ्या डोळ्यांसमोर पाहिलं तेव्हा मला तुझा खूप राग आला आणि मी तुला मारलं. सॉरी. आता आपण काय करायचं? आपण ज्या भूतकाळापासून इतकी वर्ष पळत होतो तोच भूतकाळ आज आपल्या समोर वर्तमान बनून उभा राहिला. आता आपण कुठे पळायचं? आता आपण नाही पळायचं ताई. म्हणजे आता आपण या परिस्थितीला तोंड द्यायचं. साहिल, हो ताई. आपण लहान होतो म्हणून आपण सगळं सहन करत होतो. तेव्हा आपल्याकडे प्रतिकार करण्याची ताकद नव्हती. पण आता आपण मोठे झालो होतो. आता आपण त्यांचा त्रास सहन नाही करायचा. आणि आता जर त्यांनी आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला ना तर त्यांना कळेल की हा साहिल आता बदललाय. तो पहिल्यासारखा राहिला नाहीये. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार. साहिल, उदय देशमुख, प्रशांत काका, माया आत्या, वाकडे हे सगळेजण खूप भयानक लोक आहेत. ते आपले काय कसली खरबत झाल्यात भाऊ बहिणींची? नाही ताई, काही नाही.
अच्छा, सांगायचं नाहीये का? नाही, तसं काही नाहीये. नाही, सांगायची इच्छा नसेल तर मलाही ऐकण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये लेखा. आणि एक बरं आहे, भाऊ आल्यानंतर गप्पा मारत बसलीस त्याच्याशी. घरात कामं करायची असतात, विसरलीस का? चल मदत कर चल मला. आणि तुम्ही महाराज आल्यापासून तसेच बसलायत, बूट नाही काढले, काही नाही. चल हातपाय धुवून घे. चल साहिल, बसा. ऐकायचं नाही ठरवलं तर काय करायचं? समीर, हे काय बूट पकडताच बसलास? चल फ्रेश हो, कपडे काढ, मी जेवायला वाटते. हं? नाही नको मावशी, आता जेवण झालंय. का रे बाळ, काय झालं? कसला विचार करतोस? कामात काही झालं का? नाही नाही मावशी, काही नाही. पण मावशी मला सांग, तू संध्याकाळी आठवणीने गोळ्या घेतल्यास ना? गोळ्या? कसल्या गोळ्या? मला वाटलंच तू विसर. मी पण ना नेमका तुला फोन करायला विसर. अगं मावशी, तुला किती वेळा सांगितलंय मी. हे बघ, तू गोळ्या घ्यायला विसरलीस ना तर बरं कसं वाटणार तुला, सांग मला. हे घे, पटकन आता घेऊन टाक. चल. आत्ताशा ना असंच होतं, काही लक्षात राहत नाही. वय झाला ना, एकदा तुझ्या आईने बाबाचा ठाव ठिकाणा कळला की मी मरायला मोकळी. मावशी, तुला किती वेळा सांगितलंय माझ्या आई वडिलांचा विषय काढायचा नाही म्हणून. मला त्यांच्याविषयी काहीही जाणून घ्यायचं नाही. ते कसे आहेत, कुठे आहेत, मला काहीही फरक पडत नाही. मला आता चिंता वाटते ती फक्त साहिल आणि लेखाची. कुठे असतील ह्याचीच काळजी वाटते. हो रे, मलाही त्यांचीच काळजी वाटते. इवलीची पोरं ती कुठं भटकत असतील. मावशी, परत विसरलीस ना? अगं किती वेळा सांगायचं तुला. अगं जसं मी मोठा झालो आहे तशी ती दोघंही मोठी झाली असणार. हो, खरंच रे, ते दोघे आता मोठे झाले असतील. पण समीर, तू काही म्हण, मला ना साहिलपेक्षा लेखाचीच जास्त काळजी वाटते. आता तिनं तारुण्यात पदार्पण केलं असेल, तेव्हा ती किती गोड दिसायची. उठ रे, ए गधडे उठ. लोळत पडलाय नुसता. इथे आला की लोळत पडलेला असतो नुसता. उठतोस की नाही? अरे मोठा झाला, शहाणपण कधी येणार आहे तुला? उठ. ताई झोपू दे ना ग, काय कटकट आहे तुझी. तुझ्यामुळे कटकट करायची वेळ येते माझ्यावर. उठतोस का नाही आता, का बादलीवर पाणी होतं तोंडात? उठ उठ पहिले, उठ उठ. हा साई उठ. म्हणे का तू कुठे निघालीस? मी झोपू नको. हॅलो. आय एम सॉरी लेखा, माझ्यामुळे तुझी नोकरी गेली. आय एम रिअली व्हेरी सॉरी लेखा. लेखा, मी रात्रभर झोपू नाही शकले. माझ्यामुळे तुझा प्रॉब्लेम झाला. मला माफ कर लेखा. हे बघ निशा, तू तू उगीच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जे झालं ते विसरून जा आणि स्वतःला दोष नको देऊ. नाही लेखा, तुझ्याबद्दल मॅडमच्या मनात जो गैरसमज झालाय तो दूर झालाच पाहिजे. तू असं कर ना, तू ऑफिसला निघून ये आणि मॅडमना भेट. त्यांनी अजूनही तुझ्या तोंडावर सांगून तुला कामावरून काढून टाकलेलं नाहीये लेखा. आपण दोघी त्यांना समजावूया, सत्य काय आहे ते सांगूया लेखा.
पण निशा, जणू काही झालंच नाही अशा रीतीने जाऊन मी त्यांच्यासमोर कशी उभी राहू? आणि तसंही इतकं सगळं झाल्यानंतर त्या माझ्यावर विश्वास का ठेवतील? लेखा, आपण प्रयत्न तर केलाच पाहिजे ना. आपण त्यांना समजावूया ना सत्य काय आहे ते, नाहीतर गैरसमज कधीच दूर होणार नाही. नाही, माझ्यात तितकी हिंमत नाही. अशी घाबरू नकोस लेखा. ऐक माझं, तू ऑफिसला ये. मी विचार करते आणि तुला सांगते, ठीक आहे? ठीक आहे, तू विचार कर. पण लेखा, ऑफिसला तू प्लीज नक्की ये. मी तुझी वाट बघते. ओके, बाय. काय निशा बोलते ना ऑफिसला? हो ताई, पण मी काय करू मला कळत नाही. काय करू म्हणजे? अगं तू काही चूक केलेली नाहीयेस ना, मग घाबरायचं काही कारणच नाहीये. हे बघ, पूनम मॅडम दुखावल्या जाऊ नयेत म्हणून तू गप्प बसलीस ना, मग आता जे काही झालं ते त्यांना जाऊन सांग. आणि पुढचा जो काही निर्णय घ्यायचा तो त्यांचा त्यांना घेऊ दे ना. ताई, दुर्गाताई बरोबर बोलते आणि तुला त्यांना फेस करायलाच हवं. तू जर स्वतःशी प्रामाणिक आहेस तर दुसऱ्या कोणाला घाबरायचं कारणच नाहीये. आणि हे बघ लेखा, आत्ता नोकरी सोडणं परवडण्यासारखं आहे का तुला? अगं घरातली आर्थिक स्थिती काय आहे तुला चांगलंच ठाऊक आहे. सायलचं शिक्षण व्हायचंय अजून, आणि अगं घर खर्च कसा चालणार आहे मग? ताई, तू फारसा विचार करू नकोस. तू सरळ ऑफिसला जा, ठीक आहे? आणि असंही जर तू गेली नाहीस ऑफिसला तर मॅडमचा गैरसमज तुझ्या बाबतीत अजून वाढेल. Heartiest congratulations, madam. The one and only one designer of cosmic fashions, and that's you. थँक यू सो मच. मग आता कसं वाटतंय? म्हणजे आपली एकमेव कॉम्पिटिटर लेखा यांना आपण कॉस्मिक फॅशन्सच्या बाहेर काढून टाकलं. नक्की काटा काढलात कसा? ॲक्च्युली काटा मी नाही काढला, मासा स्वतःहूनच काट्यामध्ये अडकला. यु नो व्हॉट मोना, पूनम मॅडमच्या मनात लेखाविषयी जितकं वाईट सांगता येईल ते मी सांगितलं, पण लेखा स्वतः मूर्खपणा करून माझ्या प्लॅनला सक्सेसफुल करेल असं वाटलं नव्हतं मला. खरंय, म्हणजे लेखा असं काही करेल असं मलाही वाटलं नव्हतं. कारण लेखा खूप नाकासमोर चालणारी मुलगी आहे. छोड ना यार मोना, आता ती नाही आहे ना इथे, ती गेली आहे ना, तर आपण कशाला बोलतोय तिच्याबद्दल? एक गोष्ट सांगते, यापुढे माझ्या सक्सेसच्या आड जर कोणीही याचा प्रयत्न केला तर त्याला सुद्धा मी असंच खड्यासारखं उचलून बाहेर फेकून देईन. नीता, पण एक गोष्ट लक्षात ठेव, लेखाला तू कॉस्मिक फॅशन्समधून बाहेर काढलंयस, फॅशन इंडस्ट्रीमधून नाही. उलट कालच्या कॉम्पिटिशनमध्ये तिला बेस्ट डिझायनर म्हणून अवॉर्ड मिळालं. सो यश राजीवने जर तिला त्यांच्या कंपनीत नोकरी दिली ना तर तिचं नुकसान नाही, उलट फायदाच होणार आहे. ओ आय सी, हा पॉइंट म्हणजे लक्षातच आला नव्हता. मग आता काय करणार आहेस तू? यू डोंट वरी, लेखाला मी अशी सोडणार नाही. जोपर्यंत मी तिला फॅशन इंडस्ट्रीमधनं बाहेर काढून टाकत नाही ना, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. तर बघशीलच पुढे मी काय करते. Baby, why are you looking so upset?
मॅडम मी कितीही ठरवलं तरी लेखाचा विचार माझ्या मनातनं नाही जाते. तिच्यावर मी इतका विश्वास टाकला, ती असं कसं वागू शकते? नो मॅडी, या सगळ्या गोष्टीचा मला त्रास होतोय. पुन्हा तुला एक सांगू, लेखा लहान असल्यापासून तुझ्याकडे काम करते, राईट? येस. मग तिने आजपर्यंत जे नाही केलं ते ती आता करेल का? काय म्हणायचंय मॅडी तुला? मला एवढंच म्हणायचंय की लेखा पॉलिटिक्स करणारी मुलगी नाहीये. काहीतरी वेगळंच घडलंय. काय वेगळं घडतंय मॅडी? गेल्या कित्येक दिवसापासून लेखा तिच्यावर डाऊट येईल असंच वागते. यू नो दॅट डॅन? हा, तिच्या वागण्याचा चुकीचा अर्थ कोणीतरी आपल्या डोक्यात भरवून दिलाय. त्यामुळे आपल्याला असं वाटतंय आपल्या समोर चुकीचं पिक्चर उभं केलं गेलंय. पुन्हा म्हणजे मला तरी असंच वाटतं. मॅडी, आय एम सो कन्फ्यूज. मला नाही कळते काय चुके काय बरोबर आहे. पुन्नू मला एक गोष्ट सांग, लेखा आपल्याला चीट करेल असं तुला मनापासून वाटतं का? नो. म्हणूनच मला त्रास होतोय मॅडी. तिच्या जागी दुसरं कुणीही असतं ना तर मी विचारच केला नसता. हो ना, झालं तर. लेखा तशी नाहीये ग, शी सो इनोसंट. मॅडी, आता तू सांगितल्यानंतर मलाही असंच वाटतंय की या सगळ्या प्रकारात लेखाची पूर्ण चूक नसावी. बट या बाबतीत वी नीड टू नो द ट्रूथ. ओके? आहे, अशी एक व्यक्ती आहे जी आपल्याला सांगू शकते खरं काय घडलं होतं ते. पण हे सगळं सिक्रेटली व्हायला पाहिजे. ऑफिसमध्ये कुणालाही कळता कामा नये की आपण तिच्याशी बोलणार आहोत ते. ओके? ओके. मला वाटलं होतं की माझा रस्ता साफ झाला. आता लेखाला या कंपनीत कधीच एंट्री मिळणार नाही. माझा हा गैरसमज होता. इतकं सगळं होऊनही पूनम मॅडमच्या मनात लेखाविषयी अजूनही सॉफ्ट कॉर्नर आहेच. गॉड, आता पुन्हा पूनम मॅडमने लेखाला कामावर घेतलं तर? नाही, तसं होता कामा नये. लेखाला पुन्हा माझ्या डोक्यावर बसू देणार नाही मी. येस, मला आता काहीतरी करायलाच हवं. पण लेखाला इथनं कायमचं बाहेर काढण्यात आपण यशस्वी झालो आणि तिला यशच्या कंपनीत नोकरी मिळाली तर मग लेखाचं उलट भलंच होईल. तिचं डिझायनर म्हणून माझ्यापेक्षाही जास्त नाव होईल. नो, मी हे होऊ देणार नाही. लेखाला आपल्या कंपनीतही एंट्री मिळता कामा नये आणि यशच्या कंपनीतही ती जाता कामा नये. ती या इंडस्ट्रीतूनच आउट व्हायला हवी. काय करू? लेखा, मग काय ठरवलंयस? ताई, मी ऑफिसमध्ये जाऊन मॅमना भेटणार आहे. गुड. मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. ताई, तू खरंच जाऊन मॅडमला. पूनम मॅडम खूप चांगल्या आहेत, तुझं नक्की ऐकते. आणि अगं त्या तुला लहानपणापासून ओळखतात. तू कसं काम करतेस, तुझा स्वभाव कसा आहे चांगलंच ठाऊक आहे त्यांना. आणि आत्ताचा त्यांचा राग ही क्षणिक प्रतिक्रिया आहे. आणि तू जाऊन त्यांना समजावलंस ना तर त्यांचा राग अगं निवळेल. ताई, मी ऑफिसमध्ये चालले कारण मला पूनम मॅमच्या मनात असलेला गैरसमज दूर करायचा आहे. जर मी त्यांच्यासमोर गेलेच नाही किंवा त्यांना तोंडच दाखवलं नाही तर त्याचा अर्थ असा होईल की मी त्यांचा विश्वासघात केलाय, जे खरं नाहीये.
मग त्यापुढे जे काही होईल ते मला मान्य असेल, पण मी चुकीची नाहीये हे मला सिद्ध करायचंय. ताई, आज मी जे काही आहे ना ते पूनम मॅममुळे. त्यांनी मला शिकवलंय, घडवलंय. मला त्यांच्याशी बोलायलाच हवं. माझी खात्री आहे लेखा, तू त्यांना नक्की समजावशील आणि तुझी नोकरी तुला परत मिळेल. ताई, तू एक काम कर, संध्याकाळी येताना ना पेढे घेऊन ये. जा. ऑल द बेस्ट. बाय. काय दात घासाच्या अगोदर खाण्याची सुरुवात? दात घासाल किती कटकट करतेस का तू दणकन सगळं? निघतात. चाललोय ना. May I come in, ma'am? या कम इन. निशा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. कशाबद्दल मॅम? लेखाबद्दल. निशा, बेबी डोंट बी सो टेन्स. आम्हाला माहितीये तू लेखाची खूप छान मैत्रीण आहेस. तुला सगळं माहिती असणार आहे, पण ते आम्हालाही समजायला हवं ना. निशा, हे बघ, जे काही आहे ते आम्हाला खरं खरं सांग. लेखाने आम्हाला न सांगता पर्सनल एंट्री कशी पाठवली आणि आम्हाला अंधारात का ठेवलं? स्टेजवरनं पळून का गेली? निशा, काहीही न लपवता खरं काय आहे ते सांग. मॅम, ॲक्च्युली लेखाची ह्याच्यात काहीच चूक नाही आहे. तिची इंडिव्हिज्युअल एंट्री तिला न सांगता मी पाठवली होती. हो मॅम. ॲक्च्युली लेखा तुम्हाला सगळं सांगणारच होती, पण ज्यांनी इंडिव्हिज्युअल एंट्री पाठवली आहे त्यांना नोकरीवरून काढून टाकाल अशी तुम्हीच धमकी दिली होती, म्हणून ती घाबरली. दुखावल्या जाल म्हणून लेखा मनात नसताना सुद्धा गप्प बसली आणि तिच्यामुळे कंपनी आपली हारली असं तिला वाटलं म्हणून ती स्टेजवरून पळून गेली. मॅम, हॅलो. हॅलो SP, ॲक्च्युली मी लेखा देशमानेची फ्रेंड बोलतेय. बोलू शकते का तिच्याशी प्लीज? लेखा देशमाने? अहो, पण ती इथे कशी असेल? आय मीन, तिचा या कंपनीशी काय संबंध? ॲक्च्युली लेखा मला सांगत होती की ती फॅशन इंटरनॅशनल जॉईन करणार आहे म्हणून. व्हॉट? हो, म्हणजे खूप कॉन्फिडेंटली सांगत होती ती की ऑल ओव्हर इंडिया ती बेस्ट डिझायनर म्हणून सिलेक्ट झाली आहे आणि फॅशन इंटरनॅशनल तिच्या मागे विनंत्या करतायत की प्लीज आमच्या कंपनीमध्ये जॉईन व्हा. आणि ती असंही म्हणत होती की आता बघशीलच तू की मी फॅशन इंटरनॅशनलला कशी माझ्या तालावर नाचवते ते. असं
लेखा देशमाने म्हणाली? ओ आय एम सो सॉरी. आय मीन मी चुकून बोलले सगळं. आय मीन लेखाने अगदी असंच काही सांगितलं नाही, पण आय मीन ती बोलत होती असं. हे बघा SP सर, प्लीज लेखाविषयी तुम्ही मनामध्ये गैरसमज करून घेऊ नका. तशी लेखा चांगली आहे. नाही 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 नाही, गैरसमज नाही. तिच्याबद्दल आता माझा योग्य तो समज झालाय. माझ्या कानावर या सगळ्या गोष्टी घातल्याबद्दल थँक्स. येस, शेवटी मला हवं होतं तसंच झालं. लेखा, तुला यश राजीवच्या कंपनीत आता काम मिळणार नाही आणि इथे मी तुला येऊन देणार नाही. तुला जॉब देणार कोण? व लेखा देशमाने विथ नो वेकन्सी. सो सॅड. बघा, मी तुला सांगत होतो ना पुन्नू, लेखा इज सो इनोसंट. तू उगाचच तिच्याविषयी गैरसमज करून घेतलास. येस मॅडी, चूक झाली माझी. लेखा आली की तिच्याशी या विषयावर बोलेन मी. गुड, दॅट्स द स्पिरिट. बट वेअर इज लेखा? अजून आली कशी नाही ती? मॅम, माझं तिच्याशी बोलणं झालंय. ती येतच असेल. मॅम, एक न्यूज द्यायची आहे तुम्हाला. ती चांगली आहे की वाईट ते तुम्ही ऐकल्यावरच ठरवा. मॅम, मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता आणि तिने मला असं सांगितलं की लेखा फॅशन इंटरनॅशनल जॉईन करते म्हणून. व्हॉट? लेखाने फॅशन इंटरनॅशनल जॉईन केले? दिस इज टू मच. निशा, तुझ्या फ्रेंडला कळव, इथे येऊन एक्सप्लेनेशन द्यायची काहीही गरज नाहीये आणि पुन्हा इथे यायचंही नाही. मॅडी, चल. कशाला आलीयेस? मॅम, मला तुमच्याशी बोलायचंय. पण मला तुझ्याशी एक अक्षरही बोलायची इच्छा नाहीये. कळत नाहीये तुला मी काय सांगते ते? गेट आउट. आणि तसंही
फॅशन इंटरनॅशनल जॉईन करतेस ना? मग इथे काय काम आहे तुझं? फॅशन इंटरनॅशनल? पण मॅम मी ते का जॉईन करीन? का? खूप मोठं व्हायचंय तुला, खूप नाव मिळवायचंय, भरपूर पैसा कमवायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुला इथे थोडीच मिळणार आहेत. फॅशन इंटरनॅशनल पेक्षा माझी कंपनी अगदीच फालतू आहे ना. मॅम प्लीज मॅम असं नका बोलू. मॅम आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळे. मला तुम्ही घडवलं, मी तुम्हाला सोडून कशी जाऊ शकते? बास, पुरे झाला तुझा ड्रामा. सगळं कळलंय मला. मॅम मॅम प्लीज माझं एकदा तरी ऐकून घ्या. मॅडी सर. इनफ इनफ लेखा, यू आर फायर. तुझी या कंपनीत काहीही गरज नाहीये. गेट आउट आय सेड. Come on, girls. Get back to work. Good. Congrats. शेवटी लेखा आता कॉस्मिक फॅशन्समधनं बाहेर गेली. गुड. ती निशा उगाच ना पूनम मॅडमच्या मनात लेखाविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. पण मी सुद्धा असा डाव खेळले ना की लेखाचा पत्ता काट. ह्या बाबतीत आपला हात कोणीही धरू शकत नाही मॅडम. हो ना, या जगात नुसतं टॅलेंटेड राहून नाही चालत. साम दाम दंड भेद यापैकी कुठला तरी एक उपाय केला ना तर आपला कॉम्पिटिटर आपल्यासमोर उभा नाही राहू शकत आणि मग आपण आपोआप पुढे जाऊ शकतो. यू आर राईट मॅडम. आपण जो आदर्श घालून दिलाय त्याचं आम्ही आयुष्यभर पालन करू. आय प्रॉमिस. पण नीता, आपल्याला आता अजून एक खबरदारी घ्यायला हवी. कोणती? लेखाला फॅशन इंटरनॅशनलमध्ये जॉब मिळणार नाही ह्याची. कारण तिला जर तिथे जॉब मिळाला ना तर तू पुन्हा मागे पडशील. मोना, मी कधीच मागे राहणार नाही, कधीच नाही. अगं पण ती जर फॅशन इंटरनॅशनलमध्ये गेली तर मोना, लेखाला तिथेही नोकरी मिळणार नाही. तिची खबरदारी मी घेतली आहे. म्हणजे ये सो स्मॉल, तुला अजून खूप शिकायचं आहे. अभी आगे आगे देखो होता है क्या मेरी जान.
लेखाच्या चेहऱ्याकडे पाहिलं की वाटत नाही ती अशा प्रकारची मुलगी असेल, पण तिचं स्टेजवरून पळून जाणं, तिच्या मैत्रिणीने तिच्याबद्दल सांगणं, ह्यातलं खरं काय? आज इतक्या वर्षांच्या एक्सपिरियन्सने मी माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं की तो कसा असेल हे सांगू शकतो. मग लेखाचं फेस रिडिंग करण्यात माझी कशी चूक होईल? काहीतरी गोंधळ आहे. हा गोंधळ दूर करायचा असेल तर लेखा पुन्हा एकदा भेटायला हवी. पण ती कशी भेटेल? तिला कंपनीत तर बोलवता येणार नाही. यश तिच्यावर सॉलिड चिडलाय. तिला समोर पाहिलं तर तो तिचा जीवही घेईल. मग काय करायचं? लेखाला कसं भेटायचं?